आणि येलो नोटचा वापर करून फाईल क्रिएट करता येईल. तर त्याकरता आपल्याला प परिचय पोर्टलला लॉगिन केल्यानंतर आपल्याला ई-ऑफिसचं लॉगिन करायचं आहे. ते लॉगिन केल्यानंतर आपल्याला ई-फाइल्स या ऑप्शनवर जायचं आहे. ई-फाइल्स ऑप्शनला आल्यानंतर बघा तुमचं डॅशबोर्ड ओपन झालेलं आहे इथं. असं एक डॅशबोर्ड ओपन होणार आपलं. इथं आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, फाइल्समध्ये जायचं आहे. फाइल्समध्ये आल्यानंतर इथं बघा क्रिएटेड न्यू अशा प्रकारचं एक ऑप्शन दिलेलं आहे. या ऑप्शनवर यायचं आहे. इथं आल्यानंतर क्रिएट न्यू या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला एक इंटरफेस ओपन होणार फाईल कव्हरचं. आता मोस्ट ऑफ द आपण ज्या वेळेला फिजिकल फाईल क्रिएट करत असतो, तर त्याच पद्धतीनं आपल्याला ई-ऑफिसच्या माध्यमातून पण फाईल क्रिएट करायचं आहे. पण ते एक मॅन्युअली पद्धतीनं करत असतो आणि ई-ऑफिसमध्ये आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं डिजिटल सिस्टमच्या माध्यमातून करायचं आहे. तर ज्यावेळेला आपण ऑनलाईन फाईल इथं क्रिएट करत असतो, तर सर्वात आधी क्रिएट न्यूवरती गेल्यानंतर आपल्याला ते ऑप्शन टिक करायचा असतो. जेणेकरून आपल्याला एक फाईल कव्हर आधी तयार करता येईल. सर्वात आधी फाईल क्रिएट करताना फाईल कव्हर तयार करणे हा खूप महत्त्वाचा असतो. जेणेकरून त्या फाईल कव्हरच्या आतमध्ये आपल्याला वर्कआउट करता येईल. त्यामध्ये नोटिंग साइड असो आपलं, नोटिंगमध्ये ग्रीन नोट आणि येलो नोटचा वापर आणि करस्पॉन्डन्स साइडला डॉक्युमेंट अपलोड करताना. तर करस्पॉन्डन्स साइट म्हणजेच आपलं रिसिप्ट सेक्शन ई-ऑफिसमध्ये आपण म्हटलेलं आहे. तर त्यामध्ये जनरली आपण वर्कआउट मोस्ट ऑफ द फाईल ई-ऑफिसमध्ये नेचर ऑफ फाईल इलेक्ट्रॉनिक आणि टाइप नॉन एस-ए-पी-एस या पद्धतीने करत असतो. तर त्यामध्ये आपल्याला सगळं डेटा बाय डिफॉल्ट मिळत असतो. याआधी तर त्यावर न जाता आपण आता यामध्ये दुसरं जे प्रोव्हिजन दिलेलं आहे ई-ऑफिसमध्ये इलेक्ट्रॉनिक फाईल्सच एस-ए-पी-एस फाईल्स. तर हे बघा इथं एक टॅब दिलेलं आहे एस-एफ-एस फाईलचं सिंगल फाईल सिस्टम. तर त्या टॅबवरती जायचं आहे. या टॅबवरती क्लिक केल्यानंतर काय होणार बघा, हे फाईल नंबरचं जे फील्ड आहे ते ओपन होणार. नॉन एस-एफ-एसमध्ये काय होतं तुम्हाला इथं ऑटोमॅटिक ड्रॉपडाउन सिलेक्ट दिलेला असतात. त्यामध्ये आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करायचे असतात. पण एखाद्या वेळेला होतो की एखाद्या सब्जेक्टची फाईल तुम्हाला क्रिएट करायची आहे आणि यामध्ये अवेलेबल नसणार तो सब्जेक्ट. तर अशा वेळेला आपल्याला आपलं वर्कआउट थांबवायचा नसतो. तर त्यामध्ये हा दुसरं प्रोव्हिजन दिलेलं आहे एस-ए-पी-एसचं. तर ह्या टॅबवरती जायचं आहे आणि इथं आल्यानंतर आपल्याला जे फाईल नंबर हवा आहे, जे क्रिएट करायचं आपल्याला, ते इथं स्वतःला टाइप करता येतो. तर हे बेनिफिट आहे एस-ए-पी-एस फाईलचं. जेणेकरून तुमचं अर्जंट बेसिसचं जे काही वर्कआउट असेल, ते डिले न करता, न थांबवता आपल्याला लगेच आपल्याला जे फाईल सबसेट हवं आहे, ते स्वतःहून टाइप करून आपल्याला जसं फिजिकल फाईलमध्ये आपण पेनाने लिहित असतो, त्याच पद्धतीने इथं आपल्याला स्वतःला लिहिता येतो. तर हे बेनिफिट आहे एस-ए-पी-एस फाईलचं. नॉन एस-ए-पी-एसमध्ये काय होतं, की तुम्हाला ड्रॉपडाउन मेनू येतात. त्यामध्ये ऑलरेडी तुमचा डेटा फिट केलेला असतो त्यामध्ये. तो डेटा लिस्ट होतो त्यामध्ये त्याला सिलेक्ट करायचा असतो. पण एखाद्या वेळेला होतो अर्जंट बेसिसवर एखादा फाईल क्रिएट करायची असेल आणि त्या फाईलचा सब्जेक्ट तुमच्या नॉन एस-एफ-एस फाईलला नसेल, तर अशा वेळेला तुम्हाला तो स्टॉप करावा लागतो. जोपर्यंत तो मॅप होणार बॅकएंडनी जे काही ऑफिस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टीम असेल, ते मॅप करणार. त्यानंतर तुम्हाला तो लिस्ट होणार आणि मग तुम्हाला तो सिलेक्ट करता येणार. तर तितका वेळ आपला वाया न घालता आपल्याला लगेच वर्कआउट करायचं असेल, तर अशा वेळेला आपल्याला एस-एफ-एस फाईल सिलेक्ट करायचं आहे. तर यामध्ये आपल्याला जसं आपण फाईल नंबर सिलेक्ट करत असतो फाईल कव्हरवरती, फिजिकल फाईल करताना, तसंच ऑनलाईन करताना पण सेम करायचं आहे. तर यामध्ये बघा, आपल्याला लिहिता येईल की ऑर्गनायझेशन नेम. तर इथे मी असं टाइप करणार ऑर्गनायझेशन नेम. ते झाल्यानंतर तुमचं फाईलचं सब्जेक्ट काय आहे? आता जनरल मी हे डेमोकरिता घेत आहे, ते एक पर्चेस म्हणत आहे. म्हणजे हार्डवेअर फॉर एक्झाम्पल हार्डवेअर पर्चेस. त्याचा सब्जेक्ट टाइप करायचा. सब्जेक्ट टाइप झाल्यानंतर कुठल्या इयरला आपण हे फाईल क्रिएट करत आहे 2023. त्यानंतर कुठलं मंथ आहे, तर ते आपल्याला इथं सिलेक्ट करता येणार आहे. हे झाल्यानंतर तुमचं सेक्शन कुठलं आहे, तर इथं तुम्हाला तुमचं सेक्शन किंवा तुमचं डेस्क जे काही असेल, ते इथं तुम्हाला इथं सिलेक्ट टाइप करायचं आहे. तर अशा पद्धतीने फाईल नंबर या कव्हर पे फाईलला तुमचं फाईल नंबर वेगळं हे अलोकेट होणार. हे झाल्यानंतर सब्जेक्ट. डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला सब्जेक्ट टाइप करायचा आहे. तर या फाईलचा सब्जेक्ट काय आहे? पर्चेस म्हटलं मी. तर पर्चेस अशा प्रकारे असं पर्चेस मी फाईलला नंबर दिलेला आहे फॉर हार्डवेअर. आता यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फाईलचा आपण सब्जेक्ट देऊ शकतो त्यामध्ये. असं पर्टिक्युलर असं नाही की फक्त आपल्याला हे सब्जेक्ट द्यायचं आहे. तुम्हाला जे सब्जेक्टची गरज आहे लिहिताना फाईल क्रिएट करताना त्या फाईलचा सब्जेक्ट तुम्ही इथं मेन्शन करू शकता. 2023. हे झाल्यानंतर बघा
कॅटेगरी हे कंपल्शन दिलेलं नाही आहे कॅटेगरी. तुम्हाला सिलेक्ट करायचं असेल तर जे बाय डिफॉल्ट आहे त्यामध्ये सिलेक्ट करा आणि नसेल तर इथं तुम्ही सोडू शकता. रिमार्क्स पण ब्लँक ठेवता येतो आपल्याला कारण की कंपल्सरी फील्ड दिलेलं नाही. इथं महत्त्वाचे 2च फील्ड आहेत. तुम्हाला बघता येईल. फाईल नंबर आणि सब्जेक्ट हे खूप महत्त्वाचे फील्ड आहेत. हे सिलेक्ट करणं खूप गरजेचं आहे. हे झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला? बघा, हे डेटा फील्ड झालेलं आहे. माझा फाईल नंबर, सब्जेक्ट त्यानंतर कंटिन्यू वर्किंग करायचं आहे. नेचर इलेक्ट्रॉनिक फाईल, टाइप एस-ए-पी-एस, फाईल नंबर, सब्जेक्ट ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात फाईल क्रिएट करताना. हे सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं कंटिन्यू वर्किंग करायचं आहे. कंटिन्यू वर्किंग केल्यानंतर काय होणार बघा इथं फाईल नंबर विल बी जनरेटेड, नंबर जनरेटेड विल बी फायनल अँड कॅन नॉट बी एडिटेबल. तर ई-ऑफिसमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल किंवा नसेल तर हे लक्षात ठेवायचं आहे, की एकदा एक फाईल नंबर जनरेट झालं, की ती फाईल आपल्याला डिलीट करता येत नाही. तर त्यामुळं क्रिएट करताना लक्षपूर्वक आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला खरोखर गरज असेल त्या फाईल सब्जेक्टचं, अशाच फाईलला तुम्हाला प्रोसेस करायचं आहे. जेणेकरून अननेसेसरी डेटा तुमच्या लॉगिनला क्रिएट होणार नाही आणि डेटा पेंडिंगला जाणार नाही. हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. तर ज्यावेळेला आपल्याला खरोखर फाईल क्रिएट करायची आहे, अशाच वेळेला ह्या ऑप्शनला प्रोसेस करायचं आहे. जेणेकरून तुम्ही जे काही फाईल नंबर दिलेले आहात, सब्जेक्ट, तर ह्या सब्जेक्ट आणि फाईल नंबरचं तुमचं एक फाईल कव्हर तयार होणार आणि त्यामध्ये आपल्याला नोटिंग आणि ड्राफ्टिंग ॲज वेल ॲज करस्पॉन्डन्स डॉक्युमेंट अटॅच करता येईल. ते ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर बघा हा सक्सेसफुली नंबर पडलेला आहे इथं. माझा फाईल नंबर जे मी दिलेलं होतं आणि मला एक हा इंटरफेस आलेला आहे. तर हाच इंटरफेस म्हणजे काय तुमचं नोटिंग साइटचं